नमस्कार, पत्की हॉस्पिटल कोल्हापूरमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण गरोदरपणातील काही गैरसमजुती या विषयावरती माहिती घेणार आहोत। गरोदरपणातील काही बऱ्याच गैरसमजुती आहेत की गरोदर स्त्रीला असे सांगितले जाते की हे करावे व हे न करावे। तर नेमकं काय केलं पाहिजे हे आज आपण जाणून घेणार आहोत। गरोदरपणात असे म्हणले जाते की स्त्रीने 2 लोकांच्या वतीने खावे म्हणजेच बाळाला चांगले पोषण मिळेल। तर तसे काहीही नसते। तुम्ही एक पौष्टिक आहार व चांगला आहार घेतला तर तो तुमच्या बाळासाठी फायदेमंद ठरू शकतो। त्यामुळे 2 लोकांच्या वतीने खाणे हे काही गरजेचे नाही। त्याचबरोबरीने गरोदरपणात व्यायाम करू नये असे म्हणतात। तर तुम्ही व्यायाम हा केला पाहिजे। रोज 20 ते 25 मिनिटं तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्याने केलेला व्यायाम हा तुमच्या शरीरासाठी आवश्यक असतो। त्याचबरोबरीने असे म्हणले जाते की गरोदरपणात जर का तुमच्या पोटाच्या वरच्या बाजूस दुखत असेल तर बाळाच्या डोक्यावरील जास्त केस असतात। तर तसेही अजून कुठेही सिद्ध झालेले नाही। अजून एक गैरसमजूत अशी आहे की तुमच्या पोटाच्या आकारावरनं मुलगा होणार का मुलगी होणार हे समजलं जातं, पण ते सुद्धा कुठेही सिद्ध झालेलं नाही। या सगळ्या गोष्टी नुसत्या बोलल्या जातात। त्याचबरोबरीने अजून एक गैरसमजूत म्हणजे तुम्ही गरम पाण्याने आंघोळ केली नाही पाहिजे। गरोदर स्त्रीला जेवढं सहन होईल तेवढ्या गरम पाण्याने किंवा कोमट पाण्याने जसे तिला पाहिजे तसे ती आंघोळ स्नान करू शकते। अजून एक गैरसमजूत म्हणजेच जर तुम्ही केशर खाल्ले तर बाळाचा रंग हा गोरा होतो, हेही कुठे सिद्ध झालेले नाही। त्याचबरोबरीने अजून एक गैरसमजूत म्हणजे गरोदर स्त्रीने नारळ पाणी हे प्यायले नाही पाहिजे। नारळ पाणी प्यायल्याने होणाऱ्या बाळाला खोकला होतो। तर असेही काही नाही, हे कुठेही सिद्ध झालेले नाही। उलट नारळ पाणी प्यायल्याने गरोदर स्त्रीला योग्य ते पोषण मिळू शकते। अजून एक गैरसमजूत म्हणजे संत्री मोसंबीसारखी फळं खाल्ल्याने बाळाला होणाऱ्या सर्दी किंवा खोकला होऊ शकतो। तर असेही काही नाही। कुठलीही जी फळं गरोदर स्त्रीला आवडतात, पपई व अननस सोडून ती फळं ती खाऊ शकते। अजून काही गैरसमजुती आपण बघूया। तुम्ही फक्त डाव्या किंवा उजव्या कुशीवरच झोपले पाहिजे असे सांगितले जाते। तर असेही काही नाही। तुम्हाला जसे हवे तसे झोपू शकता। फक्त शेवटच्या 3 महिन्यांमध्ये फार काळ सरळ झोपू नये, म्हणजेच उताणे झोपू नये। त्यांनी काय होते की बाळाला रक्तपुरवठा जो मिळत असतो तो कमी प्रमाणात थोडा मिळतो। त्यामुळे डॉक्टर असा सल्ला देतात की शेवटच्या 3 महिन्यांमध्ये जास्त करून डाव्या कुशीवर किंवा उजव्या कुशीवर झोपावे। असं म्हणलं जातं की बाळाची हालचाल 5व्या महिन्यापासून जाणवलीच पाहिजे। तर तसे काही नाही। 6व्या किंवा काही महिलांना 7व्या महिन्यात सुद्धा बाळाची हालचाल जाणवू शकते। तर ह्या काही गैरसमजुती आहेत ज्या आपण आज दूर करायचा प्रयत्न केला आहे। अजून माहितीसाठी आमच्या फेसबुक पेजवरती तुम्ही अवश्य भेट द्या। नमस्कार।